गट सोमेश्वर नैसर्गिक शेती गट या गटामार्फत आम्ही विविध असे कार्यक्रम किंवा दशपर्णी निमास्त्र ब्रह्मास्त्र आग्नेयास्त्र घनजीवामृत जीवामृत ब्रह्मास्त्र असे सर्व प्रकारचे बनवत आहोत। या ठिकाणी आम्हाला बच्चव साहेबांनी आग्रह सांगितलं दशपर्णी आपण कुंदेवाडी येथे हा कार्यक्रम घ्यायचा आहे। तर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आज आपण दशपर्णी जे बनवत आहोत हे 200 लिटरच्या टाकीमध्ये 10 वनस्पतींचा पाला जमा करायचा आहे, ज्यांना शेळी बकरू खात नाही अशा पद्धतीचा। सर्वप्रथम आपण या ड्रम मध्ये गोमूत्र टाकूया। यासाठी 5 लिटर गोमूत्र लागतंय। पाणी 170 लिटर पाणी घ्यायचं सुरुवातीला, का जेणेकरून हा पाला पूर्णपणे फुगतोय। फुगल्यानंतर ते खाली सांडण्यापेक्षा 170 लिटर पाणी घ्यायचं। त्याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र टाकायच्या प्रक्रिया चालू आहे। त्यानंतर 3 किलो शेण घ्यायचं। हे एका बकेटमध्ये 5 लिटर 7 लिटर पाण्यामध्ये पूर्णपणे पातळ असं करून ते बी याच्यामध्ये सोडायचं आहे। तीन किलो शेण पाहिजे 200 लिटर टाकीसाठी पाणी जास्त। त्याच्यानंतर 2.5 किलो मिरची पाहिजे। मिरची ही तिखट असते, ती आळी पाला पाकोळी वगैरे राहते, तिला तिखट लागल्यानंतर ती जवळ येत नाही। त्याच्यानंतर 250 ग्रॅम लसूण हवाय, त्याची पेस्ट केली करूनच आणलेली रेडी याच्यामध्ये टाका। 250 ग्रॅम लसूण टाकायचं काम चालू आहे। त्यानंतर 2.5 किलो मिरची आणलेली आहे, ती मिरची पण त्याच्यात टाकायची। हे आधी का टाकायची, का जेणेकरून जे पाणी आहे ते पूर्णपणे तिखट होईल। लसणाच्या अंगी बी तिखटपणा असतो, मिरची पण तिखट असते। आणि इतर पाला टाकल्यानंतरच्या अगोदरच टाकायची, का जेणेकरून ते पाणी पूर्णपणे तिखट होऊन जाईल। आता सर्वप्रथम आपण हा निरगुडीचा पाला आहे। आपला कार्यक्रम हा 18ला फायनल झाला होता सुरुवातीला। त्याच्यानंतर 23 तारीख झाली, मग 25 तारीख झाली। हा निरगुडीचा पाला आहे। हा 2 किलो पाला घ्यायचा आहे, पण आपण शॅम्पल दाखवायला आणलं। याची सर्व कुटी करून आणलेली, का जेणेकरून कुटी का करायची, जशी आपण मिरची एकदम बारीक करूनच भाजीला टाकतो, भाजीला चव येते किंवा पटकन तिखटपणा अर्थ उठतो, त्याच्यामुळे आपण हे बारीक करून आणलेलं आहे। त्याच्यानंतर हा लिंबाचा पाला आहे। हा 5 किलो पाला टाकायचा, याची कुटी करून आपण मिक्स करून आणलेले आहे। ठीक आहे, हा पण पाला आपण त्याच्यात टाकून घ्या। त्याच्यानंतर गुलवेल आहे। हा गुलवेल म्हणजे खूप आयुर्वेदिक वनस्पती। कोरोनाच्या काळामध्ये गुलवेलचा काढा प्यायल्यानंतर सर्व काही माहिती, ते पण आपल्या पिकांना गरजेचं आहे। हा गुलवेल 2 किलो गुलवेल टाकायचा आहे। ठीक आहे, आपण बारीक करून आणलेला आहे। क्रश करायचं आहे बरं का। आणि ही खूप कामाची वस्तू आहे। हा करंजीचा पाला आहे। गुलवेलचे पानं अशा पद्धतीचे असतात, आपण सर्व ओळखतो ना। हा करंजीचा पाला आहे।